ईश्वरीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि धक्कादायक क्षण आता समोर आला आहे. ज्या कुकिंग स्पर्धेसाठी तिने अनेक दिवस मेहनत घेतली, स्वप्न पाहिली आणि जिंकण्याचा निर्धार केला, त्याच स्पर्धेदरम्यान तिच्यावर एक भयंकर संकट कोसळतं. स्पर्धेचा थरार शिगेला पोहोचलेला असतो. प्रत्येक स्पर्धक आपला पदार्थ वेळेत पूर्ण करण्यासाठी धावपळ करत असतो. वातावरणात तणाव, उत्सुकता आणि जिंकण्याची जिद्द भरलेली असते. पण याच वेळी ईश्वरीसोबत अशी घटना घडते ज्यामुळे स्पर्धेचं चित्रच बदलून जातं. स्वयंपाक करत असताना अचानक ईश्वरीच्या डोळ्यात प्रचंड जळजळ सुरू होते. सुरुवातीला तिला वाटतं की कदाचित मसाल्याचा किंवा धुराचा परिणाम देखील असू शकतो. पण काही क्षणातच तिची अवस्था गंभीर होऊन जाते. तिच्या डोळ्यांसमोर सर्व काही धूसर दिसू लागतं आणि नंतर पूर्ण अंधार पसरतो. ती घाबरून जाते. तिला काही दिसेनासं होतं. ती वेदनेनं विव्हळते आणि मदतीसाठी हाक मारते. स्पर्धेत उभे असलेले सर्वजण तिच्याकडे धाव घेतात. मात्र इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. हा फक्त अपघात होता का, की कोणीतरी मुद्दाम ईश्वरीला या स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी तिच्या साहित्यात काही घातक पदार्थ मिसळला होता? कारण ईश्वरी ही स्पर्धेतील सर्वात मजबूत स्पर्धक मानली जात होती. तिचा आत्मविश्वास, तिचं कौशल्य आणि तिच्या पदार्थांची चव पाहता अनेकांना ती विजेती ठरणार असंच याची खात्री होती. मग तिला हरवण्यासाठी कोणीतरी हा घातपात केला असेल का? तिचा वाढता प्रभाव काहींना सहन झाला नसेल का? हा संपूर्ण प्रकार आता संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान ईश्वरीला काहीच दिसत नसल्यामुळे ती स्वतःला सावरत स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते. पण त्याचवेळी तिचा हात चुकवून उकळत्या गरम तेलाच्या कढईकडे जातो. अजून काही क्षण उशीर झाला असता तर तिचा हात गंभीररित्या भाजला गेला आणि तिचं संपूर्ण आयुष्य बदललं असतं. याच निर्णायक क्षणी अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं. तिची धडपड आणि असहाय्य अवस्था पाहताच तो क्षणाचाही विलंब न लावता तिच्याकडे धाव घेतो. योग्य वेळी तिचा हात पकडून तो तिला मोठ्या अपघातापासून वाचवतो. हा प्रसंग पाहून प्रत्येकजण स्तब्ध होतो. अर्णवने दाखवलेली तत्परता, त्याच ईश्वरीवरील प्रेम, काळजी आणि विश्वास या सगळ्याचं प्रेक्षकांकडून कौतुक होणार हे निश्चित आहे. जर तो काही सेकंद जरी उशीर पोहोचला असता तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर झाले असते. या घटनेनंतर स्पर्धेचे आयोजकही चिंतेत पडतात. त्यांचं म्हणणं असतं की ज्या स्पर्धकाला दिसत नाही ती सुरक्षितपणे स्पर्धा कशी पूर्ण करणार. त्यामुळे ते ईश्वरीला स्पर्धेतून माघार घेण्याचा सल्लाही देतात. काही जण तर तिला थेट स्पर्धेबाहेर करण्याची मागणीच करून टाकतात. पण ईश्वरीचा स्वभाव हार मानणारा नाही. ती डोळ्यांमध्ये अश्रू, मनात वेदना आणि तरीही चेहऱ्यावर निर्धार ठेवून सर्वांसमोर ठामपणे म्हणते, मी ही स्पर्धा सोडून कुठेही जाणार नाही. माझी स्वप्न इतक्या सहज संपणार नाहीत. मी शेवटपर्यंत लढणार. तिचा हा आत्मविश्वास पाहून सर्वजण भावुक होतात. आता खरी परीक्षा सुरू होणार आहे. ईश्वरीला खरंच पुन्हा दिसायला लागेल का? तिच्या डोळ्यामागचं खरं कारण समोर येणार का? तिच्यावर झालेला हा हल्ला कोणाचा होता? स्पर्धा जिंकण्यासाठी रचलेला हा कट होता की यामागे आणखी एखादं मोठं षडयंत्र दडलं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्णव ईश्वरीचा आधार बनून तिला या कठीण प्रसंगातून बाहेर काढू शकेल का? तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो स्वतः किती मोठा त्याग करणार? या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागांमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा थरारक आणि भावनिक प्रवास अजिबात चुकवू नका. ईश्वरीचं धैर्य, अर्णवची साथ आणि या संपूर्ण कटामागचं सत्य उघड होताना प्रेक्षकांना अनेक धक्कादायक वळणं पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, मालिकेचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.